ऐसे देखून महाराज संस्कृत झाले आणि बोलले तख्तास जागा तो हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी बघा. अहो राजधानीसाठी या गडाची निवड केली. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड, दुसरी राजधानी आज आपण पाहतो प्रत्यक्षात रायगड बघा. रायगडाची हाईट म्हटलं समुद्र सपाटीपासून 2851 फूट आणि जिथे आपण गाडी पार्किंग करतो तिथून या गडाची हाईट 1375 फूट आपल्याला पाहण्यासाठी भेटते बघा. आता आपण रायगडाची समोरची बाजू पाहतो. येताना गडाचा मेन गेट महादरवाजा पाहायला भेटला. मग महादरवाजा म्हटला पहिल्या नजरेमध्ये आपल्याला दरवाजा पाहायला भेटतो का, तर नाही बघा. खालनं फक्त 2 बुर्ज पाहायला भेटतात. हे 2 बुर्ज आहेत. त्याच्यानंतर वरती आल्यानंतर आतमध्ये फिरून आल्यानंतर आपल्याला दरवाजा पाहायला भेटतो. याची रचना ही नागमोडी सारखी दिलेली आहे. मग नागमोडी सारखी रचना काय दिले, तर आजूबाजूने सह्याद्रीने घेरलेला आहे. या सह्याद्रीवरनं दरवाजा तोडण्यास कधी तोफेने बडीमारा केला जाऊ शकतो. हा बडीमारा केला तर तो भिंतीवरती आदला आतमध्ये दरवाजा सुखरूप राहावा म्हणून त्याची रचना आज आपल्याला नागमोडी सारखी पाहायला भेटते बघा. रायगडावरती आल्यानंतर रायगडावरचा पहिला स्पॉट पाहायला भेटतो. या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं बघा. मग मनामध्ये शंका निर्माण होते बघा की आपण 2 पायाचे माणसं पायथ्यापासून माथ्यावरती आलो, आपली दमछाक झाली. मग 4 पायाच्या आते गडावरती येणं शक्य होतं का, नव्हतं बघा. दूरदृष्टी गनिमी कावा, कधी गनिमी काव्याने पद्धत चालवली जायची. गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. 1656 ते 1670 हे 14 वर्ष गडाची बांधकाम चालू होती. ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी हत्तींची पिल्ले लहान असताना पालखीमध्ये बसवली, गडावरती आणली. त्यांचं पालन पोषण हे गडावरती केलं. अंघोळ करण्याची, पाणी पिण्याची ठिकाणी ते होती म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं नाव दिलं बघा. परंतु गड बांधण्यासाठी सर 14 वर्ष लागली. मग 14 वर्षामध्ये गडावरती बांधले काय, तर अशी मोठमोठे 11 तलाव आहेत. 84 पाण्याच्या टाकेत 350 इमारती आहेत. मग 350 इमारतींना लागणारा दगड हा पायथ्यापासून माथ्यावरती आणणे शक्य होता का, नव्हता बघा. दूरदृष्टी गनिमी कावा, कधी गनिमी काव्याने पद्धत चालवली जायची. गडावरती मोठमोठे 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, ज्यातून दगड निघाला बांधकामासाठी. तर त्या भागाला आडवी भिंत बांधली. याच्यामध्ये गडावरती पाण्याची सोय झाली, बांधकामास दगड निघाला. असं बांधकामाचे दगड काढलेले आहेत बघा. परंतु या बांधकामामध्ये 3 पद्धती वापरलेल्या आहेत. चुना, गुळ, शिस अशा 3 पद्धती वापरल्यामुळे आज आपल्याला जेवढं रायगडावरती पाहायला भेटतं भक्कम आणि मजबूत पाहायला भेटतं बघा. म्हणून म्हटलं जातं की अंधाराला घाबरत नाही. अंधाराला घाबरत नाही, अबळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवने जय शिवाजी.